मी एक छोटासा सुंदर चहा बनवत आहे. होळीच्या दिवशी रंगपंचमी खेळून सगळेजण थकून मागून रंग खेळून दमले, तर एक सुंदर कडकडीत असा चहा होऊन जाते. म्हणून चहासाठी पहिल्यांदा पाणी गरम करत ठेवलं आहे. त्याच्यानंतर चहाचं पाणी उकळेपर्यंत थोडीशी चहा पावडर टाकून घेऊ. सुंदर सुंदर चहा पावडर. ओके. त्याच्यानंतर थोडीशी साखर टाकून घेऊ. थोडंसं आलं चुनीचं घेऊन आपण शिजवून घेऊया. ही एक वेलची घेतली आहे. त्याने काय होतं, चहाला सुंदर सुगंध येतो. आणि चहा करताना ती वेलची जी साल जी असते ना, ती तशीच्या तशी टाकायची. त्याच्यामुळे चहाला सुगंध अतिशय सुंदर होतो. आणि चहाच्या त्या वेलचीच्या आतमधले जे हे असतात ना दाणे, ते पूर्णपणे असे बारीक त्याची पावडर करायची. वेलचीची पावडर न घालता वेलची अशी कुटून घातली तर चहाला एक सुंदर प्रकारे सुगंध येतो. म्हणजे चहा एकदम सुंदर असा लागतो. चहाची पावडर न घालता एकदा तुम्ही ही अशी वेलची कुटून घाला. चहा किती सुंदर बनतो ते पहा आणि चहाचा आस्वाद घ्या. चहा थोड्यासाठी वेळासाठी उकळत ठेवला आहे. तो चमच्याने ढवळायचा थोडा. जरासा चहा असा ढवळा ना चमच्याने, त्याला थोडा सुगंध चांगला येतो. आता आमच्या घरात बरेच जणांना कोरा चहा लागतो, म्हणून दुधाचा चहा न करता मी हा कोरा चहा केला आहे. दुधाच्या चहामध्ये काय करायचं, दूध टाकायचं. पण दूध पहिलं उकळून घ्यायचं. लगेच त्याच्यामध्ये पावडर साखर थोडंफार ते आटवायचं. आटवल्यानंतर मग दुधाचा चहा पण सेम